आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पूर्व हवेलीतील लोणी, काळभोर, उरळी कांचनसह परिसरात कटकेंना नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधी उमेदवार धास्तावले। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व महायुती मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणी, काळभोर नंतर उरळी कांचन शहरात निघालेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार चांगलेच धास्तावले। ज्ञानेश्वर कटके महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले। त्यांना शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गावागावातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर त्यांनी आपला मोर्चा आता मोठ्या लोकवस्तीच्या गावांबरोबरच शहराकडे वळवलाय। त्यानुसार त्यांनी उरळी कांचन शहरात निवडणूक प्रचाराची फेरी काढली। या निवडणूक प्रचार फेरीला उरळी कांचन व परिसरातील नागरिक मात्र मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडणूक प्रचार फेरीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने चांगलेच धास्तावले। उरळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी तरुणांचा व महिलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले। मतदारांच्या गाठी भेटी घेत तेथील समस्या जाणून घेतल्या। पूर्व हवेलीसह शिरूरच्या विकासासाठी आपण निवडणूक रिंगणात असून मतदारांचा सर्वांगीण विकास करणे व सर्व भागात समतोल राखणे हाच आपला अजेंडा असल्याचं कटके यांनी यावेळी सांगितलं। ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना माऊली कटके म्हणाले, आपल्या उद्याचा आदर्श मतदारसंघ घडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। मागील कित्येक वर्षी या मतदारसंघात कामं झाली अशा फुशारक्या सुरू आहेत। स्वतःवर विविध विशेषण जोडीत मतदारांचा विकास केला म्हणायचा, परंतु तसं चित्र 5 वर्षात झाले का असा प्रश्न शिरूर हवेलीत फिरताना दिसत आहे। आम्ही महिलांना तीर्थदर्शनाला नेले म्हणून टीका होती, परंतु पुढील काळात विविध तीर्थक्षेत्रांचा नागरिकांना लाभ होणारच असं त्यांनी सांगितलंय। या गावभेट दौऱ्यासाठी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांतदादा काळभोर, लक्ष्मण केसकर, रोहिदास उंदरे, सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुलाब चौधरी, उरळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कदम, राजेंद्र कांचन, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, सूरज चौधरी, सुजित चौधरी, विकास जगताप, श्रीकांत कांचन, अमित कांचन, दिलीप गाडेकर, शंकर बडेकर, जितेंद्र बडेकर, सुभाष बगाडे, युवराज कांचन, आदित्य कांचन, राहुल तांबे आदी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, महिला व मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।